नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय हा एका अहवालावरती आधारित आहे। एका अहवालामध्ये असं सांगण्यात आलंय की 2050 पर्यंत संपूर्ण जगाच्या 1/3 नद्यांचं पाणी हे पूर्ण प्रदूषित असणार आहे आणि त्याच्यामुळे जगात एक गंभीर पाण्याची समस्या निर्माण होईल अशा प्रकारे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। मग आता हे प्रदूषण तुम्ही आणि मी पसरवलेल्या प्लास्टिकचं आहे का किंवा कचऱ्याचं आहे का? तर नाही, हे नायट्रोजनचं प्रदूषण असणार आहे। तर ते नेमकं काय प्रकार आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे। मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। हे लेक्चर तुमच्या येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त गट व पूर्वपरीक्षेमध्ये सायन्समध्ये क्वेश्चन विचारणार असणार आहे, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। एक्झाममध्ये ना असा एखादा क्वेश्चन मे बी तुम्हाला दिसू शकतो की योग्य विधान ओळखायचं आहे। पहिलं विधान दिलंय, नायट्रोजन प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे नायट्रोजन आधारित खतांचा वाढता वापर। दुसरं विधान आहे, जागतिक स्तरावर 1978 ते 2014 दरम्यान नायट्रोजन आधारित खतांचा वापर दुप्पट झाला आहे। तर इथं या विधानांपैकी योग्य विधान निवडायचंय। एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जर क्वेश्चन दिसला तर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर तो क्वेश्चन तुम्ही बरोबरच द्याल। तर इथं या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे। 1 आणि 2 म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधानं इथं योग्य आहेत। आता नेमका हा विषय चर्चेत कुठून आलाय? तर नुकतंच एक संशोधन झाले आणि त्याच्यानुसार असं म्हणण्यात येत आहे की 2050 पर्यंत नायट्रोजन प्रदूषणामुळे जगातील नदी उपखोऱ्यांपैकी 1/3 भागात स्वच्छ पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल। आता नायट्रोजन प्रदूषण नेमकं काय भानगड आहे? आपण तर अभ्यास करत आलोय, शाळेतल्यापासून आपण बघतोय की नायट्रोजनचं जे प्रमाण आहे हे आपल्या हवेमध्ये 78%। मग हे नायट्रोजन पाण्यात कसं काय आलं आणि पाण्याचं प्रदूषण नायट्रोजनमुळे कसं काय होत आहे? तर इथं जर तुम्ही हवेचे कॉम्पोनंट पहिल्यांदा जर बघाल तर नायट्रोजनचं प्रमाण हे 78% हवेमध्ये, ऑक्सिजनचं प्रमाण हे 20.9%, अदर गॅसेस 0.17, एर्गॉन हा 1% कमी आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे हवेमध्ये 0.03% एवढंच आहे। हे नैसर्गिकरित्या असलेल्या हवेमधले कॉम्पोनंट्स आहेत। ओके, याच्यात मानवी हस्तक्षेपामुळे जे परिणाम होत आहेत, जे बदल होत आहेत ते इथं पर्सेंटेजमध्ये दाखवलेले नाही आहेत। ओके, मग आता हा नायट्रोजन पाण्यात, जमिनीमध्ये कसं काय जातोय बरं? तर याच्यासाठी एक नायट्रोजन सायकल आहे जी तुम्ही NCERTच्या पुस्तकामध्ये मे बी अभ्यासली असणार। एक्झाम मध्ये सुद्धा आयोगाने नायट्रोजन सायकल असेल किंवा कार्बन सायकल याच्यावरती क्वेश्चन विचारलेत। हे खूप डिटेलमध्ये जाण्याचा मुद्दा आहे, पण मी नायट्रोजन सायकल काय असते याची फक्त तोंड ओळख करून देतोय। जो हवेमध्ये पृथ्वीवरती 78% पर्यंतचा जो नायट्रोजन आहे तो जर जमिनीमध्ये आला आणि जमिनीमधून तो परत हवेत गेला, म्हणजे जर सायकल त्याची कंप्लीट होत असेल तर त्याला आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो। पण हे एवढं सोपं आहे का? तर नाही। नायट्रोजन मध्ये काय माहिती का, N2 मध्ये ना दोन्ही नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि तो ट्रिपल बॉन्ड असा काही सहज तुटत नसतो। मग तो ट्रिपल बॉन्ड तुटतो कसा किंवा त्याच्यासाठी काय कॉम्पोनंट वगैरे लागतात ते जर आपण डिटेलमध्ये गेलो किंवा त्याची जर प्रोसेस तुम्ही बघाल तर काय होतं, जनरली पाऊस वगैरे पडला ना तर पावसाच्या थेंबांसोबत, बर्फ वगैरे पडला तर बर्फासोबत हवेतला नायट्रोजन हा जमिनीमध्ये येतो। मग जमिनीमध्ये आल्यानंतर झाडाच्या मुळांजवळ काही बॅक्टेरिया असतात, मग त्या बॅक्टेरियामुळं नायट्रोजनचे हे ट्रिपल बॉन्ड जे आहेत ना तर ते ब्रेक होतात आणि मग पुढे जाऊन ते नायट्रोजनमध्ये म्हणजे हायड्रोजन ऍड होतो। जर हायड्रोजन 3 प्रमाणामध्ये ऍड झाला तर आपण त्याला अमोनिया असं म्हणतो। हायड्रोजनचे 4 आयटम ऍड जर झाले तर त्याला आपण अमोनियम म्हणतो। ओके, अमोनिया कधी म्हणतो? NH3 असेल तर अमोनिया, अमोनियम कधी? NH4। ओके, आता मी थोडक्यात सांगतोय, खूप डिटेलमध्ये जात नाहीये। NH3, NH4 ह्या ज्या काही प्रोसेस होत आहेत ना तर याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात। नायट्रोजन फिक्स झालाय ना, हवेतला नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स झाला। मग जमिनीमध्ये ज्यावेळेस हा नायट्रोजन येतोय तर त्याचा काय वापर होतो का? तर हो, तुम्ही हे अभ्यास केलेला आहे की नायट्रोजनचा वापर वनस्पती वाढीसाठी होतो। जितका जास्त नायट्रोजन असेल तेवढी वनस्पतीची वाढ चांगली होऊ शकते। मग नायट्रोजन हा डायरेक्ट अमोनिया किंवा अमोनियम या फॉर्मॅट मधला झाडांमध्ये जातो का? तर नाही, त्याच्यासाठी आणखीन काहीतरी प्रोसेस आहे, काहीतरी बॅक्टेरिया वगैरे ऍड होतात, रिॲक्शन्स होतात आणि मग एका प्रोसेसच्या माध्यमातून
हा जो जमिनीमध्ये आलेला नायट्रोजन आहे हा वनस्पतींच्या मुळातून वनस्पतीच्या वाढीसाठी कामी पडतो. मग काही त्याच्यामधला डायरेक्टली वनस्पतींमध्ये शोषला जातो, त्याला ॲसिमिलेशन म्हणतात. काही हा विघटित होतो, मग तो परत एकदा बॅक्टेरिया थ्रूच हवेमध्ये जातोय. तर या सगळ्या सायकलला नायट्रोजन सायकल असं म्हणतात. मी अगदी ढोबळ मानाने सांगितल्यात, जास्त टेक्निकल डिटेलमध्ये गेलो नाहीये. नायट्रोजन जमिनीमध्ये येण्यासाठी बरीच काही कारणं आहेत. माणूस सुद्धा श्वासोश्वास घेताना नायट्रोजन आतमध्ये घेतोय, कारण हवेत 78% नायट्रोजन आहे ना. पण हा नायट्रोजन डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये कामी पडत नाही. पण हे पण विचारात घ्या, आपल्या शरीराचा DNA, RNA, माणसाचा असेल किंवा प्राण्याचा असेल, DNA, RNA हे सगळे प्रोटीन्स हे सगळे नायट्रोजन पासून बनलेत. म्हणजे माणसाला सुद्धा ना नायट्रोजनची गरज आहे. ओके, RNA मध्ये सुद्धा नायट्रोजन आहे, DNA मध्ये सुद्धा आहे, प्रोटीन मध्ये सुद्धा आहे. ओके, तर हे सगळे जे सजीव आहेत ना हे नायट्रोजन कशा ना कशा पद्धतीने घेत आहेत आणि सोडतायत. मग आत्ता सध्या काय रिपोर्ट आलाय समोर, तर नायट्रोजनचं प्रमाण हे पर्यावरणात, तलावांमध्ये, नद्यांमध्ये, आपल्या इकोसिस्टीम मध्ये हे वाढत चाललंय. म्हणजे काय, नायट्रोजन प्रदूषण हे काय असतं, तर पर्यावरणात प्रामुख्याने नद्यांमध्ये, तलावांसारख्या जलस्रोतांमध्ये नायट्रोजन संयुगांची झालेली जास्त उपस्थिती म्हणजेच आहे नायट्रोजन प्रदूषण. ओके, या युनायटेड नेशन्सच्या एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या या रिपोर्टनुसार 200 मिलियन टन एवढा नायट्रोजन, जो की जवळपास 80% नायट्रोजन होतोय, तो प्रत्येक वर्षी हा पर्यावरणाच्या या परिसंस्थांमध्ये, नद्या असतील किंवा तलाव असतील, तर याच्यामध्ये प्रत्येक वर्षी सोडला जातोय. ओके, तर ही एक घातक सिच्युएशन आहे ना. मग आता हा नायट्रोजन नेमका येतोय कुठून, तर त्याला मुख्य काही कारण आहेत. जसं की नायट्रोजनचं प्रदूषण वाढायला नायट्रोजन आधारित खतांचा वाढता वापर हे मुख्य कारण सांगितलं जातंय. 1978 ते 2014 पर्यंतचा जर आपण डेटा बघितला तर अशा खतांचा वापर हा दुपटीपेक्षा जास्तनी वाढलेला आहे. माणसांनी तयार केलेला जो प्रतिक्रियाशील नायट्रोजनचं जे प्रमाण आहे हे निसर्गामधल्या प्रतिक्रियेद्वारे निर्माण झालेल्या नायट्रोजन पेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे माणसाने जे लॅबमध्ये बनवलेले नायट्रोजन आहे ना ते निसर्गामध्ये तयार होणाऱ्या नायट्रोजन पेक्षा जास्त आहे. आता निसर्गामध्ये तयार होणारं नायट्रोजन म्हणजे काय, तर कसं आहे ना, पृथ्वीवरती जेवढे काही घटक आहेत, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, हे सगळं हे सीमित आहे, हे लिमिटेड आहे, हे इन्फायनाईट नाही आहे. त्या प्रत्येकाची काहीतरी लिमिट आहे. मग काय होतं, निसर्गामध्ये असे घटक हे निसर्ग रिसायकल करून करून वापरतो. हीच आपण ती नायट्रोजन सायकल बघितली ना, की नायट्रोजन रिसायकल होतच परत पर्यावरणामध्ये सोडला जातोय, तो परत पाऊस पडून परत जमिनीत येतोय, जमिनीतून परत बॅक्टेरिया किंवा इतर कारणाने तो बाहेर सोडला जातोय. म्हणजे ही सायकल सुरू आहे. पण ह्या सायकलला डिस्टर्ब माणसाने केलंय. माणसाने काय केलं, स्वतःच लॅबमध्ये नायट्रोजन घटक बनवलेत आणि त्याचा वापर जास्त केल्यामुळं पर्यावरणामधलं ऑलरेडी नायट्रोजन, माणसांनी तयार केलेलं नायट्रोजन, त्याच्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण किंवा अशाच घातक गोष्टींचं प्रमाण हे वाढत चाललंय आणि त्याच्यातूनच अशा प्रदूषणासारख्या समस्या निर्माण होत आहेत. मग या नायट्रोजन प्रदूषणाचे स्रोत काय काय आहेत, मग त्यामध्ये मुख्य म्हणजे शेतीमध्ये वापरलं जाणारं नायट्रोजन खतं, दुसरं म्हणजे औद्योगिक प्रक्रियांमधून जो बाहेर पडणारा नायट्रोजन आधारित रसायनं आहेत, खतं आहेत, नायट्रोजनाची संयुगे आहेत, हे वातावरणामध्ये सोडली जात आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या कचऱ्यांमध्ये सुद्धा, त्यांच्या खतांमध्ये, त्यांच्या जनावरांच्या लघवीमध्ये सुद्धा अमोनियम सारखी नायट्रोजन संयुगे असतात. हे सुद्धा नायट्रोजनचेच स्रोत आहेत. ओके, आता हा आकडा एवढा मोठा आहे का, तर बघा, पशुधन क्षेत्र सध्या दरवर्षी 75 टेराग्रॅम TG एवढं नायट्रोजन उत्सर्जन करतंय, जे सध्याच्या मानव प्रेरित नायट्रोजन उत्सर्जनाच्या 1/3 एवढा आहे. म्हणजे जितका माणसाकडून नायट्रोजन बाहेर सोडला जातोय ना त्याच्या 1/3 हे प्राण्यांमार्फत सुद्धा किंवा पशु क्षेत्रामुळे सुद्धा होतंय. ओके, त्याचबरोबर बायोमास जाळलं म्हणजे इंधन म्हणून ज्यावेळेस शेण किंवा काही जाळलं जातं तर नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स हे वातावरणामध्ये सोडले जात आहेत आणि हे उत्सर्जन सुद्धा कुठंतरी वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतंयच. ओके, तर आता हे सगळं जे नायट्रोजनाचे जे स्रोत आहेत, जे नायट्रोजन या पृथ्वीवरती तयार करतायत, वाढवतायत, तर याच्यामुळे नेमका परिणाम काय होतोय, नायट्रोजन प्रदूषण जर झालं तर त्याचा परिणाम काय, तर एक महत्वाची टर्म इथं लक्षात ठेवा, ती म्हणजे युट्रोफिकेशन. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. युट्रोफिकेशन म्हणजे काय असतं, युट्रोफिकेशन हे अशी एक प्रोसेस आहे, ही किंवा अशी एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये
एक्सेसिव्ह न्यूट्रियन्स हे पाण्यामध्ये जमिनीवरती सोडले जात आहेत आणि त्या एक्सेसिव्ह न्यूट्रिशन्समुळं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये इकॉलॉजिकल इम्बॅलन्स तयार होतो. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे काय? मी सोपं उदाहरण देतोय. समजा एका खोलीमध्ये 10 जण एकत्र जर आपण कोंबली तर ती 10 जणच श्वास घेऊ शकतात एवढा तिथं ऑक्सिजन आहे. तिथं 11वा माणूस ऍडजस्ट होत नाहीये. पण त्या ठिकाणी जर 20 जण कोंबली तर काय होईल? 20च्या 20 जण मरतील ना अपुऱ्या ऑक्सिजनमुळं. तर असा इकॉलॉजिकल इम्बॅलन्स हा या नायट्रोजन उत्सर्जनामुळे होतोय. आता तो कसा? तर अतिरिक्त नायट्रोजन जे तर ते जलचर वनस्पतींसाठी पोषकच आहे. मग त्याच्यामुळे काय होतं? त्या जमिनीवरती किंवा त्या पाण्यामध्ये जास्त शेवाळ तयार होतंय. तिथं जलचर वनस्पतींची संख्या वाढत जाते. मग ती संख्या इतकी वाढतीये की त्यामुळं ऑक्सिजनचे कमतरतेमुळं तिथलचा जो झोन आहे हा डेड होऊन जातोय आणि तिथं जलचर जे आहेत हे गुदमरून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं मरतायत. म्हणजेच युट्रोफिकेशन जे आहे याच्यामुळं डेड झोन तयार होतात. म्हणून हे आपल्यासाठी जास्त घातक आहे. आता माणसाच्या आरोग्यावरती याचा काही परिणाम होतोय का? तर हो, मानवी आरोग्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. हवेमध्ये जर नायट्रोजन डायऑक्साईडची जर पातळी वाढत चालली तर त्याच्यामुळं श्वास घेताना प्रॉब्लेम होणार आहे. श्वसन संक्रमणाचा धोका निर्माण होईल. 77% लोक अशी आहेत सध्या की जे नायट्रोजन डायऑक्साईड सुरक्षित पातळीच्या पलीकडे आहे आणि तिथं ते श्वासोच्छ्वास करतायत. अशी सध्या 77% लोकसंख्या आहे. ओके, हे तर झालं हवेतलं. पण पिण्याचं पाणी सुद्धा जर नायट्रेट्समुळे जास्त दूषित झालं तर त्यामुळं ब्ल्यू बेबी सिंड्रोम अशा प्रकारचा आरोग्यास धोका असणारा आजार तयार होऊ शकतो. जनरली हा लहान मुलांमध्ये अशा प्रकारचा आजार बघायला मिळतो. तर लक्षात ठेवा, एक्झाममध्ये जरी विचारलं की ब्ल्यू बेबी सिंड्रोम जो आहे हा कोणत्या घटकामुळे होतोय किंवा त्याचं मुख्य कारण काय, तर पिण्याच्या पाण्यात झालेलं नायट्रोजनचं प्रदूषण, नायट्रेटचं दूषितीकरण, याच्यामुळं ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार लहान मुलांमध्ये होतो. ओके, त्याचबरोबर नायट्रोजनचा पर्यावरणाला एक मोठा घातक फटका जो बसतोय तो म्हणजे ओझोन क्षरण. आता हे काय नेमकं? तर वातावरणामध्ये जो नायट्रोजन ऑक्साईड आहे N2O जो आहे तर तो आपल्या ओझोनला घातक आहे. आपल्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जो ओझोन लेअर आहे तर त्याची हानी ही नायट्रोजनमुळे होती आणि त्याच्यामुळे काय होईल? अल्ट्राव्हायोलेट रे जे आहेत हे पृथ्वीवरती डायरेक्ट पडू शकतात. ओझोनचा लेअर जर घटत चालला, कमी होत चालला तर, आणि त्याच्यामुळे डायरेक्टली माणसांमध्ये त्वचेचा कर्करोग होणं, मोतीबिंदू होणं, आरोग्य संदर्भात इतर गंभीर समस्या होणं, तर असे हे इफेक्ट आपल्याला ओझोनच्या थराच्या कमतरतेमुळे बघायला मिळतील. यामुळे सागरी परिसंस्थांवरती सुद्धा परिणाम होईल, शेतीवरती सुद्धा, कृषी पिकांवरती सुद्धा याचा परिणाम होईल. तर एकूणच पर्यावरणाला बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीने जर नायट्रोजनचं प्रदूषण होत गेलं तर संपूर्ण पृथ्वीवरती 2050 पर्यंतच 1/3 नद्या ह्या पिण्यायोग्य नसतील, त्या पूर्ण प्रदूषित असतील असं या अहवालामध्ये सांगितलंय. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या या अहवालामध्ये ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून थोडाफार अवेअरनेस पण क्रिएट झाला असेल. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट एक्झामसाठीची जी महत्त्वाची माहिती आहे ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. लेक्चर आवडलं असेल तर कमेंट करून कळवा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा, आई वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.